मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे। वर्षा गायकवाड सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेसमधील अंतर्गत गट कार्यरत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे सुरू आहेत। गणेश मूर्ती साकारताना मूर्तिकारांनीही विचार करायला हवा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। पीओपी गणेश मूर्तींचा मुद्दा यंदा ऐरणीवर आलाय। प्रदूषण होत असल्यानं कोर्टानं पीओपी मूर्तींवर निर्बंध घातलेत, त्यामुळे आगामी गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींची स्थापना करावी असं आवाहन करण्यात येतंय। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोस्टल रोडवरनं जोरदार टीका केली आहे। आम्ही आधीच म्हटलं होतं, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथं कामं रखडतात, खर्च वाढतो आणि कामाची मात्र वाट लागते। मिंधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत। कोस्टल रोडवर हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय। मुंबई पालिकेत 52,000 जागा रिक्त आहेत। मुंबई पालिकेच्या विविध खात्यात शेकडो पदं रिक्त आहेत। पालिकेच्या बैठकीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेनं मागणी केली आहे, तर रिक्त पदं भरण्यासाठी मुंबई पालिकेनं बैठक बोलवावी अशी मागणी कामगार संघटनेनं केली आहे। भिवंडी महानगरपालिका आयुक्तांनी मालमत्ता करवसुलीबाबत आढावा बैठक घेतली आहे। या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षातील वसुलीचा आढावा घेण्यात आला, तर करवसुली वाढवण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जप्तीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। माथेरानमध्ये ई रिक्षा परवाना वाटपासंबंधित वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांच्या अहवालातील सत्यतेवर महाराष्ट्र सरकारनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल पूर्णतः बरोबर असू शकत नाही असा दावा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी केलाय। त्यावर राज्याचे अधिकारी दबावाखाली असतील, न्यायपालिका नव्हे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। कोस्टल रोडला जोडणाऱ्या दुसऱ्या कनेक्टरसाठी बीएमसी वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करणार आहे। दक्षिण मुंबईतील ब्रिज कॅन्डी इथल्या रहिवाशांच्या मागणीनुसार मुंबई कोस्टल रोडवर वाहनांना प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एक नवीन रस्ता तयार करण्यासाठी पालिका अभ्यास करणार आहे। समुद्राखालील सौंदर्य कृत्रिमरित्या युद्धनौकेवर साकारण्यात येणार आहे। देशातला हा पहिलाच प्रयोग विजयदुर्ग या किल्ल्याजवळ उभारण्यात येणार असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं त्याची तयारी सुरू केली आहे। हा जवळपास 20,000 कोटी रुपयांचा प्रकल्प असून सध्या त्याचा पर्यावरणीय अभ्यास सुरू आहे। चालू वर्षात देशाचा विकास दर विद्यमान 6.4% राहण्याची शक्यता आहे। तसा अंदाज आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीजनं वर्तवलाय। याआधी वर्तवलेल्या अंदाजात मूडीजनं आता घट केली असून तो 6.6%वरून 6.4% कमी होईल असं म्हटलंय। अमेरिकेचं नवीन व्यापार धोरण आणि जागतिक मागणी कमी झाल्यामुळे विकास दर घटण्याची शक्यता आहे। गुगल पे वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कारण आता तुम्ही भरत असलेल्या ऑनलाईन बिलासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागणार आहेत। गुगल पेनं सुविधा शुल्क आकारायला सुरुवात केली आहे। यूपीआय प्लॅटफॉर्म गुगल पे कडनं या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। पीएफची रक्कम काढण्यासाठी येत्या 3 महिन्यात यूपीआयची सुविधा मिळणार आहे। ही व्यवस्थित उपलब्ध झाल्यानंतर कर्मचारी डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आपला पीएफ काढू शकणार आहेत। त्यासोबतच यूपीआय आणि गुगल पे द्वारेही पीएफ काढता येणार आहे। देशामध्ये नागरिकांच्या एकूण पगारातील 39% रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी वापरत असल्याचं अहवालात स्पष्ट झालं। 32% रक्कम रोजच्या आवश्यक खर्चासाठी आणि 29% रक्कम ही खरेदी, मनोरंजन तसंच इतर खर्चासाठी वापरली जाते। पीडब्ल्यूसी आणि पेरफ्युओस अॅनालिसिसच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची पहिली इमारत ठाण्यामध्ये तयार झाली आहे। किसन नगर इथं रबर इंडिया आणि दोस्ती डेव्हलपर्सच्या भूखंडावर सिडकोकडून बांधण्यात येणाऱ्या क्लस्टरच्या पहिल्या इमारतीमधील 3 विंगचे 17 मजले तयार झालेले आहेत, तर रबर इंडियाच्या इमारतीचे 6 मजले तयार झालेत। या दोन्ही इमारती वर्षभरात पूर्ण होणार आहेत। आतापर्यंत स्वप्नवत भासणारा हा प्रकल्प दृष्टीपथात आला आहे। एससी आणि ओबीसींच्या गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य उच्च दर्जाचं प्रशिक्षण देणाऱ्या पीएम केअर्स या योजनेत केंद्र सरकारनं सुधारणा केल्यात। लाभार्थ्यांना जात आणि उत्पन्नाच्या निर्बंधांशिवाय योजनेचा लाभ घेता येणार आहे, तर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षणही घेता येणार आहे।
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते ऐरोली या मार्गावरील बाह्य मार्गावर 2 लोखंडी खांब अगदी रेल्वे रुळांच्या काही अंतरावरच असल्यानं अपघाताचं क्षेत्र ठरतंय. मार्गावरील रहदारीच्या वेळी दरवाजात झोते घेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासावर टांगती तलवार असणार आहे. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 272 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत फुकट्या प्रवाशांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली. गेल्या वर्षी सरासरी 119 प्रवाशांवर दररोज कारवाई केली होती. ती संख्या आता दुप्पट झाली आहे. लोकलमध्ये विना तिकीट फिरणाऱ्यांवर मध्य रेल्वेवर कारवाईचा बडगा उगारलाय. गेल्या 10 महिन्यात एसी लोकलमध्ये 81,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई झाली. त्यांच्याकडनं 2.70 कोटींची दंड वसुली झाली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात आजही अवघे 12 तिकीट तपासणीच आहेत. त्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ठाण्यामध्ये रोज 2.5 लाख प्रवासी प्रवास करतात. तिकीट तपासणीसांना मदत म्हणून 22 कर्मचाऱ्यांवर प्रभारी जबाबदारी सोपवली आहे. परंतु तरीही फुकटे प्रवासी पकडण्यास अडचण होते. लाकूड आणि कोळशाच्या वापरावर बंदी प्रकरणी बेकऱ्यांचे प्रश्न तातडीने ऐकून घ्या अशी विनंती सपाचे आमदार रईस शेख यांनी पत्राद्वारे केली. पावाच्या दरात 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेकरी मालकांचं मत ऐकून घ्यावं, परस्पर चर्चेतनं तोडगा काढावा अशी विनंती आयुक्तांना केली आहे.